जोरात. हाय गाईस. पिऊने केली बाबा सुरुवात. आज काय दाखवणार आहे आपण? की आपण डिशवॉशर घेऊन चुकी केली की खरोखर आपला फायदा झालाय है ना. दाखव बरं डिशवॉशर कसं आहे आपलं. सगळ्यांच्या मला कमेंट आणि मेसेज आले की बाबा डिशवॉशर तर घेतलं पण खरोखर त्याचा नक्की फायदा होते का किंवा आपण एवढा मोठा पैसा गुंतवून त्याचा फायदा झाला नाही हे तरी सांगा. म्हणून आज खरं व्हिडिओ काढते मी. तर ते तुम्हाला सांगते. येऊ इथे बसते इथे. तर हे बघा, हे असं डिशवॉशर आहे माझं, बोस कंपनीचं. याची माहिती वगैरे मी आधीच व्हिडिओ अपलोड केलेला आहे सगळा, जेव्हा ते लोक आले होते घेऊन तेव्हाचा. तर तुम्हाला सांगते, हे बघा असे मी आत्ताच भांडे लावलेले आहेत त्याच्यामध्ये. 1 मिनिट बघा, हे अजून धुतलेले भांडे नाही आहेत. फक्त आपण विसरून जसे भांडे ठेवतो कामवाल्या बाईसाठी तसेच अगदी हे भांडे याच्यामध्ये मी लावून ठेवलेले आहेत. आणि ते सगळं त्याचं पावडर, लिक्विड आणि मीठ जे आहे ते टाकून आहे सगळं चालू करते. आता आपण हे धुतल्यानंतर तुम्हाला दाखवलं मी कसे भांडे निघलेले आहेत. तर डिशवॉशर मी चालू करते बघा. हे बघा 1 तास आणि 30 मिनिट दाखवते. आता जेवढे आपले भांडे जास्त असतील तसं तसं ते होते. टाईम आपला ॲडजस्ट ते स्वतः करते ॲटो जर आपण केलं तर. आणि डिशवॉशरला जे मी वापरते ते तुम्हाला दाखवते बघा की कुठले पावडर, लिक्विड आणि मीठ आहे. खूप छान असं आहे ते. आणि या डिशवॉशरचा फायदा असा आहे की आपण एकदा आता लावून दिलं ना हे डिशवॉशर की त्याच्यानंतर आपण असं चालू जर केलं ना की त्याच्यानंतर 1-1.25 तास आपल्याला त्याला बघायचं गरजच नसतं. अगदी जेव्हा मला डिशवॉशर घ्यायचं होतं तेव्हा अगदी तुमच्यासारखंच मलाही प्रश्न पडत होते की एवढा मोठा खर्च मी करते पण खरंच आणल्यानंतर खरं त्याचा फायदा राहील का नाही, किंवा थोडेच भांडे होतील किंवा निघणारच नाहीत, असे खूप सारे प्रश्न होते. पण मी पण असेच व्हिडिओ बघून मला या कंपनीचं म्हणजे आवडलं. या बोस कंपनीचे मोस्टली म्हणजे बऱ्याच लोकांनी त्याचेच घेतलेले आहे. LGचं पण चांगलं आहे म्हणतात, पण मी हे घेतलं म्हणून असं सांगते तुम्हाला. तर जेव्हापासून आम्ही डिशवॉशर घेतलं आणि आपल्या इंडियन किचनसाठी कुठल्या कंपनीचं म्हणजे खूप तेलकट भांडे असतात आपले, तर त्याच्यासाठी कुठली कंपनी खरं डिशवॉशरमध्ये चांगलं एकदम डिशवॉशर बनवते तर ती ही बोस कंपनीचंच आम्हाला गुगलने सांगितले. त्यामुळं आम्ही मग ते बोस कंपनी घेतल्यानंतर तुम्हाला सांगते मी खूप सारे घेण्याच्या आधी व्हिडिओ बघितले होते. आपण एकदम त्याच्यामध्ये असं हे असतो की बाबा कुठली वस्तू मी कधी घेतली तर मला त्याचं खूप विचार येत राहतात सारखे. तर खूप सारे मी बघितले व्हिडिओ, त्याच्यामध्ये खूप सांगितलं होतं की जेवढा आपल्याला कामवालीला पैसा द्यावा लागतो तेवढाच खर्च लागतो आणि टेन्शन नसतं बाबा डोक्याला आपल्या. पण तुम्हाला खरं सांगू का, कामवाली तरी खूप जास्त पैसे घेते. आम्ही 2 वेळा डिशवॉशर लावतोय दिवसात. तरीही तुम्हाला सांगते मी 2 मेला मी पावडर आणि हे मागवलं होतं. त्याच्या आधी तर मी मागवलेलं तेव्हा मी सांगितलं तुम्हाला आता 4 महिने होती त्या डिशवॉशरला. तर 2 एप्रिलला मी मागवलं होतं याचं हे लिक्विड, मीठ आणि काय असतं रे पावडर. हां, ते 3 गोष्टी मी मागवल्या होत्या. त्या म्हणजे 2 होत्या त्या सगळ्या अशा. 2 पॅकेट, 2 लिक्विडचे होते, 2 पावडरचे आणि 2 मिठाचे. आणि तेव्हापासून मी कधी लावतच नाही, माझी सूनबाई लावते ते. आणि मी डोक्यातलं काढून टाकलं ते आणलं सगळं काही. रोज मशीन चालू आहे सगळं. आणि आज ती मला म्हणते, आज किती आहे 18 जून, की आई याचं पावडर वगैरे संपली तर तेवढी मागवा. मग मी बघितलं की नेमकं गेलं किती दिवस खरे हे पावडर वगैरे सगळं काही. तर तुम्हाला सांगते जवळजवळ 2 एप्रिलपासून तर आज 18 जूनपर्यंत पूर्ण पावडर, लिक्विड आणि मीठ सगळं गेलं. आणि ते किती रुपयाचं असेल, 724 रुपयामध्ये मला. तुम्ही 2 महिने जरी पकडले, 2 महिने 18 महिने झाले खरं, 18 दिवस, पण 2 महिने जरी तुम्ही पकडले ना तरी किती परवडलं ते बघा तुम्ही. 300-400 रुपयामध्ये महिनाभर 2 टाईम कोण आपले भांडे घासू शकते का. आणि मेन म्हणजे झालं काय की सोलर बसवलं, त्यामुळे आता बिलाचं मी तुम्हाला सांगू शकत नाही की खरं बिल किती येतं. ते आता जे वापरत असतील ना त्यांना कळत असेल. आम्हाला बिलच येत नाही आहे सोलरमुळं.
त्यामुळं पण व्हिडिओ बघते मी तर ते म्हणतात बिलाचं म्हणजे काहीच फरक पडलेला नाही रोजच्या जीवनामध्ये. 200-400 रुपयाचा एवढाच फरक पडलाय. तर मला तरी आता सोलर आहे त्यामुळं मला की एका महिन्याला जास्तीत जास्त 300-350 रुपये खर्च लागला. कारण मी एवढे व्हिडिओ बघितले, सगळ्या व्हिडिओमध्ये तेच होतं की एका महिन्याला 1100, 1200, 1300 पर्यंत खर्च जातो. म्हणजे लाईट बिल धरून वगैरे सांगतात ते. मी लाईट बिल सोडून सांगितले तुम्हाला हे सगळं काही. तर एवढं म्हणजे चीपमध्ये आहे हे मशीन घेणं. एकदा पैसा जातो आपला. 750 रुपयामध्ये 2 बॉटल आहेत ना. 2 बॉटल. मग एक बॉटल आपल्याला 2 महिने चाललेली आहे. एक बॉटल तर आहे ना लिक्विडची एक बॉटल तर पूर्ण 2 महिने गेली ना. आजच आम्ही नवीन म्हणजे तिच्या लक्षात आलं की आपल्याला 2 बॉटल आल्या होत्या लिक्विडच्या. म्हणून परत बघितलं तर मीठ आणि लिक्विड 2 आहे फोडलेलंच नव्हतं त्यातलं. तर ते आता मग मी फोडून आता टाकले बघा सध्या. आणि म्हणजे किती तुम्ही एक अंदाज लावू शका की म्हणजे काहीच नसल्यासारखं खर्च आहे या डिशवॉशरचा. फक्त आधी जो काही तुम्हाला 55-60 हजार रुपये तुम्ही घेसाल त्यानुसार मशीनचा जो खर्च येईल ना तेवढा खर्च जर तुम्ही एकदा केला तर तुम्हाला सांगते याचा फायदाच फायदा आहे. आणि आपण म्हणजे कामवाली तर 2 टाईम कधीच येत नाही आपली. ती येणार एकच टाईमला. एक टाईमला येऊन पण ती 1000-1200च्या वरच घेणार. त्याच्यात ती बडबड करणार वेगळी. जास्त भांडे टाकले की एवढे कास टाकले आणि एवढे मी घासणारच नाही, याचे एक्स्ट्राच पैसे द्या. तसं हे मशीन आपल्याला म्हणणार नाही आहे. कितीही भांडे 2 वेळ होऊ दे, 3 वेळ होऊ दे, तेवढे टाकत राहायचे. आणि टेन्शन येत नाही मला. आता कोणी जर पाहुणे घरी आलं ना की बस की एक तर कामाला बाई मिळत नाही, रात्रीचे पाहुणे जर जेवायला आले तर इतका प्रश्न पडायचा. एवढे भांडे, मग यूज अँड थ्रोचे ताटं वापरायचं. पण आता मला सांगते तुम्हाला की मला प्रश्नच पडत नाही. कितीही पाहुणे येऊ दे, नुसतं स्वयंपाक असतो आमच्या मागे, दुसरं काहीच काम नसतं. किती भांडे असले एका साईडला आम्ही त्याच्यात टाकत जातो, ठेवत जातो. आणि भांडे मग जेव्हा आम्हाला वाटतं की आता हे फुल झालंय तेव्हा आम्ही चालू करून मोकळं होतो. तसे रोजचे तर बिलकुल म्हणजे सकाळचे एकदा जेवण झाल्यानंतर भांडे लागले, हे मी आता लावले बघा. तर ते रात्रीचे आम्ही 12 वाजता लावले तर कोण आहे आपल्याला काही म्हणायला की एवढा उशिरा का भांडे घासताय. तर त्याचा आवाज येत नाही. मेन म्हणजे आला का तुम्हाला आवाज बघा आता चालू आहे सध्या मशीन, कोणताच आवाज येत नाही. आपण तिथं उभं आहे तरी आपल्याला कळत नाही हे मशीन चालू आहे म्हणून. बघा तुम्ही, बिलकुलच आवाज नाही आहे. फक्त जेव्हा ते भांडे ती विसळते ना तेव्हा थोडासा आवाज होतो, अगदी थोडासा, जास्त आवाज होत नाही. पण हा असा नॉर्मल असा म्हणजे वाटतच नाही की हे चालू झालेली आहे मशीन. याचा म्हणजे कुठलाच आपल्याला त्रास नाही. नाही तर आपण गिरणी म्हणा घरात, वॉशिंग मशीन, त्याचा आवाज येतोच ना थोडाफार, तसा या डिशवॉशरचा खरंच सांगते काहीच आवाज नाही आहे. आणि मेन म्हणजे एकदा चालू केलं ना की त्याला बघायचं कामच पडत नाही बिलकुल. त्यामुळं मी सांगते की मी तर चुकी केलीच नाही आहे हे घेऊन. तुम्हाला जर वाटत असेल, तुमच्या मनात असेल की बाबा डिशवॉशर घ्यायचं आहे मला, तर तुम्ही नक्कीच घेऊ शकता. आणि कंपनी कुठली असू द्या तुम्हाला जे काही घ्यायची असेल ती. पण मी या कंपनीचं सांगते की म्हणजे अजूनपर्यंत तरी काहीच मला प्रॉब्लेम आणलेला नाही. आणि भांडे मी झाल्यानंतर तुम्हाला दाखवणारच आहे. इतकी स्वच्छ धुते की आपल्या हाताने आपण धुवूच शकत नाही, इतकी एकदम पॉलिश करून भांडे येतात अगदी. म्हणजे लिक्विड ते पॉलिशच असतेच वाटतं त्याच्यामध्ये. त्यामुळं आणि मी गोळ्या तर वापरत नाही. ज्या त्याच्यासोबत आल्या होत्या तेवढ्या गोळ्या वापरल्या आम्ही. गोळ्याचं म्हटलं ना तर खर्च खूप जास्त वाढतो. म्हणजे 60 गोळ्या येतात, जवळजवळ 1000 रुपयापर्यंत, 800 पर्यंत, जशा कंपनीचं असेल तसं. तर तेवढ्यामध्ये मग 60 मध्ये कसं आहे, तुम्ही एका टाइमला एकच गोळी टाकली तर एकदा भांडे होणार. मग 60 म्हणजे 60च दिवसाच्या त्या गोळ्या तेवढ्या दिवसाचं. पण हे जे मी आणलं ना ते मला खरोखर सांगते तुम्हाला, मी ते कंपनी दाखवलीच बघा त्याच्या आधी. या कंपनीचं खूपच छान आहे, खूपच अगदी म्हणजे डोळे लावून या कंपनीचं तुम्ही घेतलं ना तरी काहीच टेन्शन नाही. आणि मी पण असे व्हिडिओ बघूनच हे मागवलेलं आहे, कारण आपल्यालाही कळत नाही ना नेमकं कोणत्या कंपनीचं चांगलं आहे हे डिशवॉशरसाठी. पण हे कंपनी मला आवडलेली आहे. बोस कंपनीचं मिळते पण मी ट्राय केलं, मला कुठं सापडलंच नाही आहे ते बोसचं. ते मशीनवाले आले होते ना घरी बसवण्यासाठी, फिटिंगवाले, तेव्हा त्यांच्याकडून मी घेतलं होतं. ते बोसचे होतं का दुसरं बोस लावलं? बोसच होतं ते. हां, पण ते जे आलेलं होतं ना बोस कंपनीचं, मला ते ऑनलाईन का मिळत नाही काय माहिती. जर तुम्हाला माहिती असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. मी तरी आता सध्या तरी हेच वापरते, आता दुसरं काही नाही आगे घ्यायचं. पण अजून हे बघा, ही अशी अख्खी बॉटल भरलेली आहे. आजच फोडली आम्ही, आजच बिलकुल. म्हणजे अजूनही हे 2 महिने जाईल आता. हे 2 महिने म्हणजे सांगा काय खर्च काय आहे.
फक्त पावडर जी आहे की नाही तेच थोडीशी मला वाटतं पावडर कमी आहे. पावडर पण अर्धी आहे. अर्धी म्हणजे मला आहे. वाटतं 750 रुपयामध्ये एक 3 महिन्याची आहे म्हणून 3 महिने 3 महिने पकडा तुम्ही 750 मध्ये 3 महिने. जे व्हिडिओ मध्ये सांगतात ना एका महिन्याला 1200-1300 रुपये खर्च, माझा तरी अनुभव मी सांगतेय की हा एवढा कमी लागला तर ते तुम्हीच मला सांगा की हे खरं वाटतंय तुम्हाला का नाही वाटत. पण मी तर म्हणजे आता अनुभवाने सांगतेय. आणि तुम्हाला मी आता भांडे झाल्यावरती दाखवतेच ते मशीनचे कसे एकदम क्लीन निघतात अगदी. तर ज्याला कुणाला घ्यायची असेल ना त्यांनी खरं बिनधास्त घ्यायचे. काय होतंय कोणी जॉबवाले आजकाल तर पोरी घरात नाहीत समजा जॉबवाल्याच आहे तर त्या जॉब करणाऱ्यांसाठी तर एवढं भारी आहे हे की रात्री एकदा मशीन लावून दिली सकाळपर्यंत झोपल्या कधी पण काही टेन्शन नाही, भांडे ऑटोमॅटिक होऊन जातात. किंवा सकाळी तुम्ही जर समजा रात्री नाही लावू शकल्या ऑफिसला जाता जाता लावा, घरी येईपर्यंत तुमची पूर्ण मशीन भांडी साफ करून ठेवून देते. म्हणजे इतकं भारी आहे ते. मी म्हणजे असं म्हणून घेतलं की बाबा खूप पाहुणे आले, कोण आलं खूप राडा होतो आणि मेन म्हणजे आपल्याला मिळत नाही वेळेला कोणी भांडे घासायला, त्याचं एक टेन्शन येतं. त्यासाठी मी घेतलं खरं ही मशीन. पण मी खूप फायद्यात आहे. तुम्हाला मी आता भांडे झाले की लगेच दाखवते बघा. 1 तासाने आता साधारण भांडे होती माझे, तुम्हाला लगेच दाखवते. झालेली आहे बघा, मी दाखवते तुम्हाला आता भांडी कशी निघली तर. हे बघा बाथरूम, वाफ बघा वाफ किती गरम तर असते. नाही नसते. काढ बाहेर चल. बघा तुम्ही भांडे किती स्वच्छ निघली एकदम. हे बघा थांब येऊ, गरमच आहे येऊ. चटका लागेल चटका लागेल तुला. ते दाखवते चाळणी. चाळणी तर लय खास सगळे लोक निघते. तेच दाखवतात. हे बघा चाळणी किती छान निघते. गाळणी, चाळणीच म्हणते. गाळणी बघा. एवढे भांडे आता 1 तासामध्ये 1.25 तासामध्ये झाले बघा. सगळे भांडे बघा. येऊ येऊ येऊ. 1 मिनिट. गरम आहे थोडस. हे बघा कसे ताट आहे. हे ताट हाताने धुवायला एवढे अवघड आहे म्हणजे खूप कंटाळा येतो प्रत्येक असं घासत बसा. हे बघा किती स्वच्छ निघले, चमक अगदी. जसे मी फर्निचरचे तुम्हाला फायदे तोटे सांगितले होते बघा, तसेच आज डिश वॉशरच सांगितलं की ज्याला घ्यायचे असलं ना त्याने घेऊनच घ्या. खूप छान असे भांडे निघले बघा सगळे. आणि किती खूप म्हणजे जास्त भांडे आपण याच्यामध्ये धुवू शकतो. जर मोठी मशीन घेतली तर तेवढे भांडे जास्त बसतील त्याच्यामध्ये. आणि आता नवीन माझं बिहार बनवलंय, अपलोड करणार आहे, तो नक्की बघा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट सुद्धा करा.